मुंबईत प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटलांसह महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती. राज्यसभेसाठी नवनीत राणांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. आम्ही उभे केलेले उमेदवार विकले गेले. विधान परिषदेचे राजकारण लाजवणारं. घोडे बाजारावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार संतप्त. शिवसेना युबीटीचे माजी आमदार वैभव नाईक पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात एसीबीचं कणकवली नगरपंचायतीला पत्र. नाईकांनी खरेदी केलेल्या 2 गाड्यांची माहिती मागवली. मराठा समाजासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. ओबीसी प्रमाणेच मराठा समाजाला सवलती मिळणार. शैक्षणिक योजनांबाबत शासन निर्णय जारी. काळ हा मोठा शिक्षक. बाळ मानेंचं स्टेटस पुन्हा चर्चेत. मानेंच्या स्टेटसचा रोख कुणाकडे? कोकण विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर ठेवलं होतं स्टेटस. झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून धर्मांतराचे प्रयत्न. नाशिक लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणात धक्कादायक माहिती उघड. आरोपी निदा खानसह तौफिक आणि दानिश्वर गंभीर आरोप. नाशिक धर्मांतर प्रकरणात एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्या चौकशीची शक्यता. एसआयटी जलील यांना चौकशीला बोलावणार असल्याची सूत्रांची माहिती. पहिल्या दोषारोपपत्रात जलील यांच्या नावाचा उल्लेख. वाशीमध्ये सोयाबीनच्या दरात मोठी घसरण. सोयाबीनचे दर प्रति क्विंटलला 900 रुपयांनी घसरले. सोयाबीनचे दर 7,500 वरून थेट 6,600 पर्यंत खाली. पुणे जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा. इंदापूरमध्ये केळीच्या बागा जमीनदोस्त. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंकडून नुकसानीची पाहणी. तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश. नवी मुंबई विमानतळ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा. दुर्गराज रायगडावर उसळला शिवप्रेमींचा महासागर. राज्यासह देशभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. आणि मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर दाखल. 48 तासात मोसमी वारे तळ कोकणात दाखल होणार. तर कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा.